नमस्कार मंडळी, आज आपण खवा, मैदा किंवा प्रीमिक्स न वापरता रसरशीत असे रताळ्याचे गुलाबजामुन तयार केलेले आहे। त्याच्यासाठी इथे मी 2 मोठी रताळे स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरला थोडं पाणी घालून कुकरची 1 शिट्टी किंवा 2 शिट्ट्या होईपर्यंत हे उकळून घ्यायचे किंवा तुम्ही वाफवून घेतले तरी देखील चालेल, कारण आपण जितकं कमी पाण्यात रताळे उकळून घेतो तितकेच गुलाबजामुन छान होतात किंवा मिल्क पावडर सुद्धा कमी प्रमाणात लागतो। तयार केलेले रताळे स्वच्छ असे सोलून घेतले आणि मस्त असं पोटॅटो मॅशरने किंवा चम्मचने मॅश करून घ्यायचे। मॅश करून झालं तर गरज पडेल तेवढं मिल्क पावडर म्हणजे थोडं थोडं घालून मस्त असं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघा, मस्त असं पीठ मळून घेतलं, लगेच याचे गुलाबजाम करून घ्यायचे। हवं त्या आकारात तुम्ही करून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत लहान मोठे किंवा दुसरा आकार आवडत असेल त्या आकारात सुद्धा तुम्ही हे तयार करून घेऊ शकता। अशाच पद्धतीने बघा मी सगळे गुलाबजामुन तयार करून घेतले। तोपर्यंत पाकसुद्धा तयार करून घेऊया। 3 वाटी साखर, त्याच्यासाठी 3 वाटी इतकंच पाणी घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चवीसाठी 2 वेलची घालायची, अख्खी घातलेली आहे। तुम्ही पावडरसुद्धा घालू शकता किंवा केसरचा वापर केला तरी देखील चालेल। आपल्याला पाक करायची गरज नाही, फक्त साखर वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। पाकसुद्धा छान तयार झालं। तेलसुद्धा मध्यम असं गरम असायला हवं, खूप गरम तेलात गुलाबजामुन तळायचे नाही, नाहीतर वरनं तळले जातात आणि आतनं कच्चे राहतात। बघा, मस्त असं मंद आचेवरती एकसारखं चम्मचने मिक्स करत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आणि रंग बघू शकताय तुम्ही। कोणी बघून म्हणणार नाही की आपण हे रताळ्यांपासून गुलाबजामुन तयार केलेले आहे। गुलाबजामुन घालत असताना पाक कोमट असायला हवा, म्हणजे आतपर्यंत पाक मुरला जातो आणि गुलाबजामुन खाताना खूप छान लागतो। आता हे पूर्ण 1 दिवस असेच पाकात ठेवून घेतले होते आणि बघा किती छान रसरशीत असे गुलाबजामुन तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। याचा पूर्ण व्हिडिओ त्रिकोणवर क्लिक करून नक्की बघा।